गुड मॉर्निंग आणि नमस्कार फॅमिली. तर कसे आहात? मजेत ना? तर बघा, माझी गुड मॉर्निंग तर खूप लवकर सुरू होते, जेव्हा उजेडही पडलेला नसतो. आणि 6 वाजलेत आणि मी निघाली आहे कामावर. तर तुम्हाला तर माहिती, मी जेवण बनवायचं काम करते. सध्या माझ्याकडे 2 कामं आहेत आणि माझ्या घरापासून माझं काम लांब आहे, त्यामुळे मी पहाटे लवकर जाते आणि गाडी घेऊन जाते. तर बघा, कामावर पोहोचेपर्यंत चांगलाच उजेड पडलेला आहे. ID कार्ड घेतलं आहे आणि आता मी ही ID कार्ड जमा करणार आहे आणि माझ्या कामाला सुरुवात करणार आहे. तर रोजच्याप्रमाणे माझं रोजचं डेली रुटीन तेच आहे. तर मला खूप सारे कमेंट येतात, ताई तुमच्या रोजचं तेच बघून आम्हाला कंटाळा आला आहे, किंवा तेच काय टाकता व्हिडिओमध्ये. तर सगळेच नाही, पण काही सबस्क्रायबर, काही फॅमिलीला तेच बघून कंटाळा येतो. तुम्हाला जर तेच बघून कंटाळा येतो, पण माझी लाईफ तीच आहे ना. मला तेच करायला कंटाळा करून चालणार नाही, कारण त्याच्यावरच माझं घर चालतं, माझा संसाराचा गाडा हाकला जातो. तर हेच माझं रोजचं रुटीन आहे आणि तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. हां, कधी काय नवीन वगैरे असेल, कुठे फिरायला वगैरे बाय चान्स गेली, तर मी ते तुमच्याबरोबर शेअर करेनच. पण आता सध्या तरी तसा काही प्लॅन नाही आहे. तर पहिल्या घरी पोचली, दरवाजाची बेल वाजवली आणि इकडे बनवली मस्तपैकी क्रीम कॉर्न व्हेजिटेबल. तर ही क्रीम कॉर्न व्हेजिटेबल आहे, खूप वेळा ह्या घरी बनवली जाते. ह्यांना माझ्या हातची ही व्हेजिटेबल खूप आवडते आणि मला खूप कमेंट पण आलेले, ताई ह्या क्रीम कॉर्न व्हेजिटेबलची रेसिपी दाखवा ना, रेसिपी शेअर करा ना. तर मी ह्याची रेसिपी शूट करून ठेवली आणि ही रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल क्रीम कॉर्न व्हेजिटेबलची, तर माझ्या चॅनलवर मी आत्ताच काल परवाच टाकलेली आहे, एकदा चेक करून घ्या. तर मस्तच टेस्टी आणि हेल्दी अशी ही क्रीम कॉर्न रेसिपी आपली तयार केली आहे, जी लंचसाठी बनवली आहे. त्यानंतर हे पनीर सँडविच बनवलेले आहेत, याची पण रेसिपी मला वाटतं मी शेअर केलेलीच आहे चॅनलवर. त्यानंतर पनीर सँडविच हे मी ब्रेकफास्टला बनवलं आहे. त्यानंतर टिफिनसाठी सरांच्या मी पपई कापून दिलेली आहे फ्रूटमध्ये. आणि बघा, हे बीटरूटचे पराठे आहेत, मल्टीग्रेन आटामध्ये बीटरूट टाकून मस्तपैकी हे पराठे केलेले आहेत. तर ही पण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली. आता बघा, टिफिन वगैरे तर पॅक केलेलं आहे मी, पण सरांना ऑफिसला जाऊ का नको जाऊ असं चाललेलं आहे. तर मी सरांना म्हटलं, सर मी टिफिन पॅक केला आहे, जर तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे, ऑफिसला जायचं असेल तर बॅगमध्ये टाका आणि जावा ऑफिसला. नसेल जायचं तर हे टिफिन असेच किचनवर आहेत, तुम्ही दुपारी लंचला खाऊन घ्या. तर आता त्यामुळे त्यांचा अजून प्लॅन काय होतो ते त्यांनाच माहिती आहे. माझं काम आटोपलं आहे, मी सगळं किचन वगैरे क्लीन केलं आहे, मॅडमसाठी लंच बनवलं आहे, ब्रेकफास्ट बनवला आहे, सरांचा टिफिन पॅक करून ठेवला आहे. सरांना ऑफिसला जायचं असेल तर टिफिन घेऊन जातील, नसेल जायचं तर घरात तोच टिफिन खातील. आणि मी मात्र निघाली आहे धावत पळत दुसऱ्या कामावर, कारण मला कसं सकाळच्या वेळेमध्ये 2 टिफिन द्यायचे असतात, म्हणजे 2 फॅमिली, 2 घरी जायचं असतं आणि दोघांचे पण टिफिन असतात. तर ते मला वेळेत द्यायचे असतात. तर माझ्याकडे सकाळच्या वेळेला अजिबात वेळ नसतो. सॅटर्डे संडेला वेळ असतो, त्यावेळेस मी आरामात सगळी कामं करते आणि सगळं मग आरामात चालू असतं. तर अशा प्रकारे दुसऱ्या कामावर जाण्यासाठी लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्टमध्ये एंट्री केली. बघा, लिफ्टचं थोडंसं लोकेशन दाखवलं, थोडा नजारा दाखवला. सगळ्या लिफ्ट एकसारख्याच असतात बाय द वे, पण तरी पण मी तुम्हाला दाखवलं. बघून घ्या लिफ्ट कशी येते. थोडीशी कॉमेडी केली, थोडासा जोक मारला, वाईट मानून घेऊ नका. बघा, असंच आली दुसऱ्या कामावर, दरवाजाची बेल वाजवली आणि त्या घरामध्ये आता मी तुम्हाला दाखवते मी काय बनवणार आहे. पण त्याआधी दरवाजात पडलेला न्यूजपेपर उचलला आणि तो न्यूजपेपर घेऊन मी घरात गेली. घरामध्ये मस्तपैकी बनवलेले आहेत हे वांग्याचे काप. ह्याची पण रेसिपी मी टाकली आहे बरं चॅनलवर, चेक करून घ्या. मच्छी ह्याला मागे पडेल, फिश फ्राय ह्याला मागे टाकेल, एवढे टेस्टी हे वांग्याचे काप होतात. म्हणतात ना, एका पायाची कोंबडी, तर उगच नाही, खूपच टेस्टी लागतात हे वांग्याचे काप. ती रेसिपी नक्की बघा आणि तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही म्हणाल, वाव रीमा किती टेस्टी झालेले. तर ह्या घरात आज येणार आहेत पाहुणे, त्यामुळे स्वयंपाक जरा जास्त करायचा आहे. तर वांग्याचे काप बनवले, त्याच्याबरोबरच मी घोसावळी, म्हणजे दोडके म्हणतात, घोसावळी म्हणतात, प्रत्येकाच्या भाषेत वेगळं म्हणतात, ती भाजी बनवलेली आहे डाळ टाकून. तर इथे मुगाची डाळ टाकून मी ही घोसावळी म्हणजे दोडक्याची सुकी भाजी पण बनवलेली आहे. एका बाजूला वांग्याचे काप होत आहेत, जे खूपच क्रिस्पी आणि जे खूपच टेस्टी झालेले. दुसऱ्या दिवशी मॅडमनी तर तारीफ केली, पण त्यांच्या घरी जे जेवायला पाहुणे आलेले ना, ते सुद्धा तारीफ करत होते. तर हे पिठाचे गोळे आहेत. तुम्ही बोलाल, एवढ्याच चपात्या पाहुणे येणार आहेत ना? तर अर्ध्या चपात्या माझ्या झालेल्या आहेत आणि चपात्या करत मी हा व्हिडिओ केलेला आहे. त्याबरोबर हे वरण केलेलं आहे मस्तपैकी गोडा मसाला घालून, कांदा, टोमॅटो, लसणाची फोडणी देऊन गोडा मसाला घालून हे वरण केलेलं आहे. आणि पाहुणे काही जास्त नाही, फक्त 2च पाहुणे येणार आहेत, त्यामुळे हे जेवण तेवढंच आहे. मला चपात्या फक्त 10-12च करायच्या आहेत. चपात्या करत हा व्हिडिओ शूट केला. बरं, वरण केलं, डाळ केलं, मग भाताशिवाय तर अपूर्णच ना. तर भात पण केला आहे बरं, कुकरला लावलेला, आणि त्याच्यासोबत हे बीट पण उकडून ठेवलेले आहेत.
तर ह्या उकडलेल्या बीटचं मी सॅलेड बनवणार आहे. तर बघू मॅडम काय म्हणतात. जर बोलल्यात सॅलेड बनवायला तर सॅलेड बनवेल. आणि बघा माझ्या चपात्या रेडी आहेत. चपात्या पण झालेल्या आहेत, भात झालेला आहे, डाळ झालेली आहे, 2 भाज्या केलेल्या आहेत ज्यामध्ये वांग्याचे काप केलेले आहेत आणि घोसावळ्याची डाळ घालून भाजी केलेली. एवढा स्वयंपाक केला म्हटलं तर भांडे पण ढीगभर पडणारच. सगळ्या कढया रिकाम्या केल्या. कढईमधली भाजी सगळी काढून घेतली. छोट्या छोट्या भांड्यात सगळं जेवण ट्रान्सफर केलं आणि एवढे ढीगभर भांडे घासले. बरं घासले ते संपलं नाही बरं. घासल्यानंतर धुवून पुसून ते जागेवर ठेवले. हे माझं रोजचंच काम आहे. तर हे सगळं आवरून तुम्हाला एकदा दाखवते मी काय काय बनवलं आहे. भात बनवला आहे, खालीवर वांग्याचे काप आहे, तिथे घोसावळ्याची भाजी छोट्या भांड्यात काढून ठेवली आहे. त्याच्या खाली बघा ही घोसावळ्याची भाजी जी मी कढईतनं ट्रान्सफर केलेली आहे. त्यानंतर त्याच्या खाली ठेवलेली भांड्यात काढलेली आहे म्हणजे टोपात काढलेली आहे ही डाळ. ती पण कढईत होती. म्हणजे ह्या भाज्यांसाठीच कढई झाली. शिवाय पॅन झालं ज्याच्यात आपण वांगं बनवलं. शिवाय चपात्या बनवलेलं पोळपाट लाटणं आणि शिवाय दुधाची भांडी, चहाची भांडी अशी. तर हे बीटरूट तर मी फक्त उकडून ठेवले. तर एवढी सगळी. आणि मला बीन्स कापायला सांगितलेले मॅडमनी. त्यांना संध्याकाळी त्याचं काहीतरी बनवायचं आहे. तर मी बीन्स पण कापून ठेवलेले आहेत. सगळी भांडी घासलेली आहेत. किचन गॅस क्लीन केलेला आहे. भांडी घासून पुसून जागेवर ठेवलेली आहे. आणि हसत स्माईल देत तुम्हाला सांगते की फायनली हे काम संपलेलं आहे. माझं दुसरं काम पण झालेलं आहे. दुसरं काम झाल्यावर हा पडदा खाली करून घेतला. आता ऊन नाही आहे सध्या. मुंबईमध्ये खूप पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे. पण तरी पण मी हा पडदा खाली करून जाते. जर बायचान्स दुपारी ऊन वगैरे आलं तर किचनमध्ये खूप तापतं, किचनमध्ये खूप ऊन येतं. गॅसचं मेन नॉब बंद केलेत, सगळे बटणं बंद केलेत कारण मॅडम ऑफिसला निघून गेलेत. घरात मी एकटीच आहे. शेवटी घराबाहेर मीच निघते. त्यामुळे माझी जबाबदारी असते घराबाहेर जाताना सगळं बंद करून जायची. तर मी आता पहिल्या घरी परत आलेली आहे. मॅडमनी मला बोलवलं होतं, त्यांचं काहीतरी काम होतं त्यामुळे. तर असा होता हा आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. बाय.